नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही MIDC भरती 2023 तर यासाठी अर्ज भरला असेल तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे, कारण आताचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तुमची एक्झाम केव्हा येणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, तर ही जी भरती निघालेली होती हे 14 ऑगस्ट 2023 मध्ये निघालेली होती आणि एकूण 34 संवर्गाचा या ठिकाणी समावेश होता आणि यामध्ये 11 संवर्गाची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे। उर्वरित जे 23 संवर्ग आहे तर याचे वेळापत्रक या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेले आहे। बघा संपूर्ण वेळापत्रक। तर तुमची जे एक्झाम आहे हे 10 जुलैपासून सुरू होणार आहे। 10 जुलै, 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट म्हणजे 10 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे। यामध्ये 10 जुलैला परीक्षा दिनांक दिलेला आहे। लिपिक टंक लेखक, चालक यंत्रचालक, लघु टंक लेखक गट क, लघु लेखक निम्न श्रेणी गट क, क्षेत्र व्यवस्थापक गट ब, सहाय्यक गट क यांची एक्झाम होणार आहे 10 जुलैला। नंतर 6 ऑगस्टची बघा पंप चालक, भूमापक गट क, वीजतंत्री श्रेणी गट क, जुडारी, सहाय्यक आरेखक गट क, अनुरेखक गट क, गाळणी निरीक्षक गट क, अग्निशमन विमोचन गट क, वीजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क यांची एक्झाम होणार आहे 6 ऑगस्टला। नंतर 8 ऑगस्ट कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क 8 ऑगस्ट। 9 ऑगस्टला होणार आहे उपअभियंता विद्युत किंवा यांत्रिकी गट अ, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब, नंतर उपमुख्य लेखा अधिकारी गट अ, नंतर विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, नंतर सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क, नंतर वरिष्ठ लेखापाल गट क, लेखाधिकारी गट ब याची एक्झाम होणार आहे 9 ऑगस्टला आणि सहाय्यक अभियंता गट ब, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब आणि कनिष्ठ संचार अधिकारी गट क तर यांची एक्झाम होणार 10 ऑगस्टला। मित्रांनो, ही जी भरती निघालेली ती 2023ची होती आणि आता याचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं 10 जुलैपासून एक्झामला सुरुवात होणार आहे आणि 10 ऑगस्टपर्यंत ही एक्झाम चालणार आहे आणि याचे प्रवेशपत्र जे आहे हे तुम्हाला 2 ते 4 जुलैच्या दरम्यान उपलब्ध केल्या जाणार आहे। तर तुम्ही जर यासाठी अर्ज भरला असेल तर ही अपडेट खूप महत्त्वाची आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।